Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed S isomerism and its classification. Also we have discussed S one type of structural isomerism, that is chain isomerism. Now the next type of structural isomerism is S, that is position isomerism. But heading there, yes, that is position isomerism. ठीक है. Now what is position isomerism? Yes, position isomerism is compounds with same molecular formula but different position of functional group, multiple bonds or substituents are called position isomers. And the phenomenon is called as position isomerism. ठीक आहे ना. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये बघा, येस, कंपाऊंड्स विथ सेम मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बाळांनो. ठीक आहे, बट डिफरंट पोझिशन डिफरंट आहे. येस, कोणाची? फंक्शनल ग्रुप, करेक्ट, मल्टिपल बॉन्ड्स और सबस्टिट्युएंट्स. लक्षात येते? येस, पोझिशन जर डिफरंट असेल, ओके, तर काय म्हणायचं? पोझिशन आयसोमर्स. मोलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे बाळांनो? त्या केसमध्ये सेम असणार आहे. ठीक आहे, एक नोट लिहा. In these isomers size of parent chain and side chain must be same. लक्षात येते का बघा बाळांनो? येस, इन दीज आयसोमर्स, ठीक आहे, साइज ऑफ पॅरेंट चेन, साइज इज इंपॉर्टंट. ठीक आहे, अँड साइड चेन मस्ट बी सेम. दोन्हीची साइज कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. नेक्स्ट, द नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप nature of functional group, multiple bonds and substituents must be same. ठीक आहे, दोन्ही मध्ये फंक्शनल ग्रुपचं नेचर, मल्टिपल बॉन्डचं नेचर बाळांनो, आणि काय सबस्टिट्युएंटचं नेचर काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. तर ते काय असतील? पोझिशन आयसोमर्स असतील. लक्षात येते हे? येस. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज एन प्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे ना. येस, किंवा काय प्रोपेन 1 ऑल म्हणा. 1 2 3, correct. Second is OH. See here, okay, this is isopropyl alcohol or propane 2 all, correct. Numbering start from any carbon 1 2 3. आता बघा बाळांनो, फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय आहे? दोन्ही मध्ये एस पॅरेंट चेन सेम आहे. 1 2 3, तीनच कार्बन आहेत बाळांनो. इथं सुद्धा काय आहेत? 1 2 3, 3 कार्बन आहेत. पॅरेंट चेन सेम आहे. But okay, position of functional group is different.
समजतंय? इथं काय आहे, फंक्शनल ग्रुपची पोझिशन 1 आहे आणि इथं काय आहे बाळांनो, 2 आहे. दॅट्स वाय दीज टू आर एस पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. अंडरस्टूड? ठीक आहे ना? दिस इज प्रोपेन 1 ऑल and this one is propane 2 all. Understood? Next बघा, what is this? But 1 in, but 1 in, and this one is, yes, but 2 in, but 1 in and this one is but 2 in. काय चेंज आहे दोन्हीमध्ये? डबल बॉन्डची पोझिशन चेंज आहे बाळांनो. ठीक आहे ना? दोन्हीमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? डबल बॉन्ड आहे. आलं लक्षात? येस. नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 4. हिअर ऑल्सो ओके. येस, कुठल्याही साईडने नंबरिंग देऊ शकता तुम्ही. येस, 1 2 3 4. करेक्ट? येस. दिस इज ब्यूट 1 इन, फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे. दिस इज ब्यूट 2 इन, सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. पोझिशन चेंज आहे. येस, दॅट्स वाय दीज टू आर येस पोझिशन आयसोमर्स. येते लक्षात हे? येस, ट्रिपल बॉन्ड असेल बघा. नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस कार्बन 1 2 3 4. दिस इज ब्यूट 1 आइन. ठीक है, एंड सेकंड आइसोमर इज 1 2 3 4. दिस इज ब्यूट 2 आइन. आधी इथं फंक्शनल ग्रुप काय आहे? ट्रिपल बॉन्ड आहे बाळांनो. ठीक आहे ना? येस, ह्या ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय आहे? चेंज आहे. इथं फर्स्ट पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे, इथं सेकंड पोझिशनला ट्रिपल बॉन्ड आहे. आणि मेन काय इथं, येस, पॅरेंट चेनची साईज बघा. पॅरेंट चेनची साईज कशी आहे बाळांनो? सेम आहे. पॅरेंट चेनची साईज जर सेम असेल तर हे दोन एकमेकाचे काय झाले बाळांनो? येस, पोझिशन आयसोमर्स, बिकॉज येस द पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड इज डिफरंट. अंडरस्टूड? नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सपोज what is this? This is, see here, 1 2 3 3 methyl yes cyclopropene किंवा cycloprop 1 in. सायक्लोप्रोपीन म्हणू शकता किंवा सायक्लोप्रोप 1 in म्हणू शकता. ठीक आहे. आणि दुसरा कंपाऊंड बघा बाळांनो, अँड ठीक है. yes, numbering start from this carbon 1 2 3. yes, this is 1 methyl cycloprop 1 in. ठीक है. इथं पोझिशन ऑफ डबल बॉन्ड सेम आहे. ओके, बट ती साइड चेन किंवा सबस्टिट्यूएंट काय बाळांनो? डिफरंट पोझिशनला आहे. इथं थर्ड पोझिशनला आहे आणि इथं काय आहे बाळांनो? फर्स्ट पोझिशनला आहे. म्हणजे पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट इज डिफरंट. दॅट्स वाय दीज टू आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. अंडरस्टूड? ठीक आहे. आणखीन घ्या एक्झाम्पल्स. What is this? This is 1,1,1,1 dimethyl cyclopropane. 1,1 dimethyl cyclopropane. Second molecule घ्या. What is this? 1,2,1,2 dimethyl cyclopropane. बघा, पॅरेंट चेन इज सेम
but the position of substituent is different. That's why yes, these two are position isomers of each other. समजलं हे? yes. नेक्स्ट बघा, CH3 CH3 yes, या CH क्या, CH डबल बॉन्ड CH2, ठीक है. आणि दुसरा आहे सपोज CH3 CH2 CH3 डबल बॉन्ड CH2, ठीक आहे. येस, बघा फंक्शनल ग्रुपची पोझिशन सेम आहे, म्हणजेच काय डबल बॉन्डची पोझिशन सेम आहे बाळांनो. ओके, पॅरेंट चेन बघा 1 2 3 4, इथं सुद्धा सेम आहे 1 2 3 4. पण आता साइड चेनचा जर विचार केला किंवा सबस्टिट्युएंटचा जर विचार केला बाळांनो, ओके, तर इथं सेकंड पोझिशनला येतो आणि इथं काय थर्ड पोझिशनला येतो, ठीक आहे. सो पोझिशन ऑफ मिथाइल ग्रुप इज डिफरंट इन दीज टू कंपाउंड्स. दॅट्स वाय दीज टू आर एस पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. समजते का? येस, दिस इज 3 methyl ब्यूट, सॉरी 4 आहेत ना कार्बन्स, ब्यूट 1 in 3 methyl ब्यूट 1 in. Here 2 methyl s ब्यूट 1 in. नेक्स्ट कंपाउंड बघा, एस CH3 CH डबल बॉन्ड CHOH, ठीक है. yes, numbering start from this carbon 1 2 3, correct. second बघा CH2 डबल बॉन्ड CH2OH, ठीक आहे. आता हे एकमेकाचे काय झाले बाळांनो, बघा इथं OH कुठल्या पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला आहे. इथं सुद्धा OH कुठल्या पोझिशनला आहे बाळांनो, फर्स्ट पोझिशनला आहे. डबल बॉन्डची पोझिशन चेक करा, इथं फर्स्ट पोझिशनला आहे बाळांनो, इथं सेकंड पोझिशनला आहे. डबल बॉन्डची पोझिशन चेंज होते. दॅट्स वाय दीज टू आर एस पोझिशन आयसोमर्स. समजते का? एस, दीज टू आर पोझिशन आयसोमर्स. दिस इज एस प्रोप 1 in 1 all, प्रोप 1 in 1 all किंवा काय प्रोप 1 in all म्हणू शकता तुम्ही, प्रोप 1 in all, ठीक आहे. येस, सेकंड काय बघा, प्रोप 2 in 1 all. इथं मात्र पोझिशन काय फिक्स तुम्हाला नोट करावं लागणार आहे, ठीक आहे. येस, प्रोप 2 in 1 all. काय चेंज आहे, डबल बॉन्ड. दॅट्स वाय दीज टू आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. समजलं हे? येस, आणखीन काय एक्झाम्पल्स देतो तुम्हाला मी. बाळांनो एक क्वेश्चन बघा. येस, काय विचारलंय, राईट द पॉसिबल पोझिशन आयसोमर्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. ठीक आहे, पॉसिबल पोझिशन आयसोमर्स तुम्हाला काय करायचे आहेत, येस त्याचे फाइंड आउट करायचे आहेत. क्लोरोबेन्झिन दिलेलं आहे बाळांनो, ठीक आहे. दिस इज क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचे तुम्ही पोझिशन आयसोमर्स कसं फाइंड आउट करणार. येस, त्याच्या कंपॅरिझन मध्ये दुसरा क्लोरीन आहे का, नाही. दुसरा कुठला सबस्टिट्युएंट आहे का, नाही. मग दुसरा जर सबस्टिट्युएंट नसेल बाळांनो रिंगवरती, येस तर तुम्ही पोझिशन आयसोमर्स लिहू शकत नाही. कारण काय, ह्या ऑल पोझिशन ज्या आहेत त्या इक्विव्हॅलंट आहेत क्लोरीनसाठी. तुम्ही असं जर लिहिलं, हा क्लोरोबेन्झिनच आहे, ठीक आहे, हा लिहिला तरी क्लोरोबेन्झिनच असणार आहे, ठीक आहे ना. कुठल्याही पोझिशनला घेऊन जावं बाळांनो, ठीक आहे. येस, सपोज हा लिहिला तरी काय क्लोरोबेन्झिनच असणार आहे. त्याच्यामुळे काय, येस इट डज नॉट शो पोझिशन आयसोमरिझम. अंडरस्टूड, नोट करा ते, इट डज नॉट शो पोझिशन आयसोमरिझम. नेक्स्ट, ठीक आहे, डायक्लोरोबेन्झिन. येस डेफिनेटली. आता डायक्लोरोबेन्झिन म्हणलं म्हणजे 2 क्लोरीन आहेत. येस, बघूया. एक तर तुम्ही 1,1,2 डायक्लोरोबेन्झिन घेऊ शकताय. येस, 1,1 नाही. समजतंय ना. येस, व्हॅलन्सी चेंज होते. 1,2 डायक्लोरोबेन्झिन, करेक्ट. येस, सेकंड काय लिहू शकताय, 1,3 डायक्लोरोबेन्झिन. आणि थर्ड काय लिहू शकताय बाळांनो, 1,4 येस डायक्लोरोबेन्झिन. 1,4 डायक्लोरोबेन्झिन असं लिहू शकतो का बाळांनो. बघा, नो.
हा रिपीट झाला बळानो आता, ठीक आहे ना, का कारण परत 1 3 आहे. दीज टू आर इक्वॅलंट, सेम. समजलं ना, हा लिहू शकत नाही. किती पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत, 1 2 3. परत जर पोझिशन चेंज केला तर काय होतात, सेम स्ट्रक्चर्स होतात. समजलं? येस. डायक्लोरोबेन्झिनचे मग 3च ओके येस पोझिशन आयसोमर्स पॉसिबल आहेत बाळांनो. येस, दॅट इज 1 2 1 3 अँड 1 4. डायक्लोरोबेन्झिन. ट्रायक्लोरोबेन्झिनसाठी बघा आता. येस, एक आयसोमर काय असेल, करेक्ट, 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झिन. 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झिन. सेकंड काय असेल बघा, करेक्ट, 1 2 4 ट्रायक्लोरोबेन्झिन. ठीक आहे. आता बघा, हा इथं लिहू शकतो का, चेक करा. नाही होणार परत. येस, हा पुढे जर घेऊन गेला 1 2 ओके येस 4च होईल, 1 2 4 होईल. समजते? येस, सिमिलर स्ट्रक्चर येतात. म्हणजे काय, लाईक दिस. थोडासा इमॅजिनरी पार्ट आहे बाळांनो. येस, खूप केअरफुली तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. नंबरिंग कुठून करणार, फ्रॉम दिस कार्बन. 1 2 3 4. म्हणजे काय झाला परत, हा 1 4च झाला. सॉरी 1 2 4 झाला. हा काय आहे, 1 2 4च आहे. समजलं? येस, दीज टू आर सेम. करेक्ट. आणखीन एक ड्रॉ करू शकतो आपण स्ट्रक्चर, दॅट इज Cl Cl Cl. This is 1 3 5 ट्रायक्लोरोबेन्झिन. 1 3 5 ट्रायक्लोरोबेन्झिन. म्हणजेच काय, ट्रायक्लोरोबेन्झिन साठी बाळांनो ओके 3 स्ट्रक्चर्स किंवा 3 पोझिशन आयसोमर्स पॉसिबल आहेत. समजलं हे? येस, हे नोट करा. पुढचे स्ट्रक्चर्स बघूया आपण. तुम्ही ड्रॉ करायचा प्रयत्न करा आता. पॉसिबल स्ट्रक्चर्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. एवढी काळजी घ्यायचं की येस ते स्ट्रक्चर डबल नाही झालं पाहिजे. प्रॅक्टिसचा पार्ट आहे. करेक्ट. टेट्राक्लोरोबेन्झिन. टेट्राक्लोरोबेन्झिन म्हणजे किती क्लोरीन, येस डेफिनेटली 4 क्लोरीन्स. येस, एक असा लिहू शकतो आपण, Cl. ठीक आहे ना. येस, 1 2 3 4 टेट्राक्लोरोबेन्झिन. दुसरी पॉसिबिलिटी बघा, Cl. ठीक आहे, Cl Cl एक पॉसिबिलिटी आहे. करेक्ट. 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 5. करेक्ट. सॉरी टेट्राक्लोरोबेन्झिन. करेक्ट ना. येस, नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे का, चेक करा आता. Cl 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 ही पॉसिबिलिटी आहे का, आहे. काय, 1 2 3 4 5 6. 1 2 4 5 टेट्राक्लोरोबेन्झिन. 1 2 4 5 टेट्राक्लोरोबेन्झिन. येस, 3 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. आणखीन पॉसिबिलिटी आहे का, चेक करा. आहे का कुठं, नाही. ठीक आहे ना. येस, नेक्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ करूया. येस, म्हणजे टोटल किती झाले, हे 3 आयसोमर्स झाले. नेक्स्ट इज पेंटाक्लोरोबेन्झिन. पेंटाक्लोरो मीन्स हाऊ मेनी क्लोरीन्स आर देअर, येस 5. ठीक आहे. एक स्ट्रक्चर ड्रॉ करूया. Cl. दिस इज पेंटाक्लोरोबेन्झिन. पॉसिबिलिटी आहे का, चेक करा आता. येस, हा शो करेल का मग आता पोझिशन आयसोमर्स, नाही बरोबर. इट डज नॉट शो पोझिशन आयसोमरिझम. वाय, बिकॉज सेकंड स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचा प्रयत्न केला, कुठला क्लोरीन तुम्ही नेक्स्ट पोझिशनला घेणार आहे, हा क्लोरीन घ्या किंवा कुठलाही क्लोरीन ह्या पोझिशनला घ्या तुम्ही, येस सेम स्ट्रक्चर येतं परत. समजलं ना. येस, इक्वॅलंट स्ट्रक्चर येतात. क्लिअर आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ओके, 3 कंपाऊंड्स दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. किती वेनं ओके तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय, येस पोझिशन आयसोमर्सला याच्यात त्याचे किती वेनं डायमिथाइल एस सायक्लोहेक्सेन एस रिप्रेझेंट करू शकता तुम्ही. दिस इज सायक्लोहेक्सेन.
करेक्ट. डायमिथाईल म्हणलेलं आहे म्हणजेच काय, दोन मिथाईल ग्रुप आहेत. एकतर दोन्ही मिथाईल ग्रुप तुम्ही एकाच पोझिशनला ठेवू शकता बाळांनो. करेक्ट. दिस इज 1,1 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन, 1,1 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन. करेक्ट. सेकंड काय असेल आता, येस सेकंड पोझिशनला घेऊन जावं बाळांनो मिथाईल ग्रुप. येस, दिस इज 1,2 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन, 1,2 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे बघा, 1,3 पोझिशन. करेक्ट. पोझिशन चेंज होते. ठीक आहे. पॅरेंट चेन सेम आहे, सबस्टिट्युएंट सेम आहेत, फक्त पोझिशन इज डिफरंट. करेक्ट. सो 1,3. करेक्ट. 1,3 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन, 1,3 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन. नेक्स्ट बघा बाळांनो. ठीक आहे. दिस इज 1,4 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन, 1,4 डायमिथाईल सायक्लोहेक्सेन. समजलं हे. येस, ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत बाळांनो. ठीक आहे. आणि हे 4 काय आहेत, पोझिशन आयसोमर्स आहेत. क्लिअर आहे हे. येस. सेकंड बघा, डायक्लोरोप्रोपेन. तुम्ही ट्राय करा व्हिडिओ पॉज करून. डायक्लोरोप्रोपेन. येस. आता डाय म्हणजे 2, बरोबर आहे ना. ओके. येस. आणि क्लोरो म्हणले, प्रोपेन म्हणजे किती कार्बन, 3 कार्बन्स. ठीक आहे. येस, 1, 2, 3. एक वेळेस क्लोरीन तुम्ही इथं ठेवू शकताय, बरोबर आहे ना. दोन्ही क्लोरीन्स इथं ठेवू शकताय. दुसरा, एक वेळेस क्लोरीन तुम्ही मिड कार्बनला ठेवू शकताय. करेक्ट ना. येस. फर्स्ट, सेकंड. ठीक आहे. थर्ड पॉसिबिलिटी काय आहे बघा, इथं जर ठेवलं आपण दोन्ही क्लोरीन तर काय, सेम येतो. थर्ड पॉसिबिलिटी आहे, येस, दोन्ही क्लोरीन तुम्ही काय 1,2 कार्बन वरती ठेवू शकताय. करेक्ट. ठीक आहे. आणखीन एक पॉसिबिलिटी काय आहे, 1,3 कार्बन. ठीक आहे. नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे का काय, नाही. किती ओके आयसोमर्स तुम्ही ड्रॉ करू शकताय, टोटल 4 आयसोमर्स. दिस इज कॉल्ड एज 1,1 डायक्लोरो. त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायचे तुम्हाला हायड्रोजन्स लिहून. ठीक आहे ना. येस. आता हे सांगायची गरज पडणार नाही तुम्हाला बाळांनो. करेक्ट ना. येस. इथं 3 हायड्रोजन्स, इथं 2 हायड्रोजन्स, इथं 1 हायड्रोजन. येस, असं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. करेक्ट. हे स्केलेटन दिले तुम्हाला मी. 1,1 डायक्लोरो. येस, काय असेल हा, प्रोपेन. करेक्ट ना. येस. दिस इज 2,2 डायक्लोरो प्रोपेन, 2,2 डायक्लोरोप्रोपेन. This is 1,2 dichloro-propane, 1,2 dichloro-propane, and this one is 1,3 is dichloro-propane. 1,3 dichloro-propane. समजलं हे. येस, इझी आहे. नेक्स्ट बघा, पेंटॅनोन. पेंटॅनोन म्हणलं, इट मीन्स इट इज अ कीटोन. करेक्ट. आता सी डबल बॉन्ड हो किंवा कार्बोनिलची पोझिशन नोन नाही तुम्हाला. ठीक आहे. येस, किती कार्बन आहेत बाळांनो, पेंटॅनोन मीन्स 5 कार्बन्स, 1 2 3 4 5. आता हा पेंटॅनोन आहे, समजते ना. येस, टर्मिनलला तर कार्बोनिल ग्रुप ठेवू शकत नाही आपण, मिडलाच ठेवावं लागेल. एक तर तुम्ही इथं ठेवू शकताय, बरोबर आहे ना. आणि दुसरा काय, 1 2 3 4 5 इथं ठेवू शकताय. ठीक आहे. सेकंड कार्बन किंवा थर्ड कार्बन वरती ठेवू शकताय. दिस इज 1 2 3 4 5. येस, नॉमेनक्लेचर काय असणार आहे ह्याचं, पेंटेन
2 one, and the nomenclature of this compound is pentane 3 one. पेंटेन 3 1. समजलं का हे? येस. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत बाळांनो. हे होतं रिगार्डिंग पोझिशन आयसोमरिझम. अंडरस्टूड बाळांनो? तो नेक्स्ट टाइप घ्या. येस, दॅट इज फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. Third, functional group isomerism. ठीक आहे, कशाला म्हणायचं बघा फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. कंपाउंड्स with same molecular formula but different nature of functional groups are called functional group isomers. तुम्ही व्यवस्थित लिहा. And the phenomenon is known as functional group isomerism. नोट करू शकताय. येस, IMP काय आहे आपल्याला इथं? सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. येस, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल्स अँड इथर्स. हे कोणासाठी आहे? ॲलिफॅटिक साठी. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा इथं. ॲलिफॅटिक अल्कोहोल्स अँड इथर्स. आता अल्कोहोल्स आणि इथर्ससाठी बाळांनो मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. ठीक आहे, जनरल फॉर्म्युला सुद्धा सेम असणार आहे दोन्हीचं. ठीक आहे, काय आहे जनरल फॉर्म्युला? जनरल फॉर्म्युला सांगा बरं काय असणार आहे? CnH2n plus 2O. CnH2n plus 2O. फॉर एक्झाम्पल C2H6O आहे. ठीक आहे. येस, इट एक्झिस्ट इन टू फॉर्म्स, दॅट इज CH3CH2OH. दिस इज इथाइल अल्कोहोल. करेक्ट. अँड सेकंड वन CH3OCH3. दिस इज डायमिथाइल इथर. दोन्हीचा बाळांनो मोलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे, पण फंक्शनल ग्रुप मात्र डिफरंट आहे. इथं OH फंक्शनल ग्रुप आहे बाळांनो आणि इथं कार्बन ऑक्सिजन कार्बन फंक्शनल ग्रुप आहे. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट बघा CH3CH2. हे तुम्ही मोलिक्युलर फॉर्म्युलेस लिहू शकता. आता कुठल्याही कंपाऊंडचे मी डायरेक्ट कंपाऊंड देतो तुम्हाला. ठीक आहे. CH2CH2OH. हा काय आहे? एन प्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे. CH3OCH2CH3. हा काय बाळांनो? इथाइल मिथाइल इथर. ठीक आहे. येस, नोट करा. एन प्रोपाइल अल्कोहोल and here it is ethyl methyl ether. लक्षात येते का? हे अल्कोहोल्स आणि इथर्स काय असतात बाळांनो? एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. बाळांनो कीटोन्स म्हणलं की ॲटलिस्ट किती कार्बन लागतात? 3 कार्बन लागतात. ठीक आहे. आणि तुम्ही फॉर्म्युला सुद्धा बनवू शकताय कीटोन्स आणि अल्डिहाइडसाठी. बघा मी एक आयडिया सांगतो तुम्हाला फॉर्म्युला कसं बनवायचं. ठीक आहे. सपोज CH3 C डबल बॉन्ड O CH3 आहे. करेक्ट. दिस इज ॲसिटोन म्हणजे कीटोन आहे. ठीक आहे. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय येईल सांगा बरं? येस, C1 2 3 C3. करेक्ट. H किती आहेत बघा? 6.
H6 आणि पुढे काय आहे O आहे C3H6O ओके कन्वर्ट कसं कराल Cn H2n कारण काय 3 चा डबल आहे हा O Cn H2NO करेक्ट आता 3 कार्बन असलेला अल्डिहाइड कोण आहे बघा CH3 CH2 C डबल बॉन्ड OH एलिफॅटिक आहे ठीक आहे ना यस 3 कार्बन आहेत ना यस परत C3 H6O दोन्हीसाठी मोलिक्युलर फॉर्म्युला काय झाला बळानो सेम बरोबर आहे ना मग जनरल फॉर्म्युला काय असणार आहे दोन्हीसाठी सेम असणार आहे समजलं येस मग अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचा ओके फॉर्म्युला कसं फाइंड आउट करायचा अल्कोहोल्स आणि इथरचा फॉर्म्युला कसं फाइंड आउट करायचा हे समजलं तुम्हाला कुठलेही कंपाऊंड्स असतील बळानो ओके त्याचा मोलिक्युलर जनरल फॉर्म्युला तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय ठीक आहे ना फक्त काय करायचं तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स लिहून घ्यायचे आहेत इथं 3 लिहिलं मी इथं 6 लिहिलं इथं ऑक्सिजन लिहिलं करेक्ट ना येस हा 3 चा डबल आहे ना येस म्हणून काय लिहिलं CnH2n फक्त ते काय असले पाहिजेत अलिफॅटिक असले पाहिजेत समजलं ना ठीक आहे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ठीक आहे फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CHO this is propionaldehyde propionaldehyde is the common name ठीक है and acetone that is CH3 C double bond O CH3 किंवा CH3CO CH3 लिहा this is acetone दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे बळानो इथं अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं काय आहे कीटो फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O अंडरस्टूड ठीक आहे आणखीन बघू शकताय CH3 CH2 CH2 CHO and CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 हा काय आहे ब्युटिराल्डिहाइड किंवा काय ब्युटेनॉल म्हणा त्याला ब्युटेनॉल आणि हा काय आहे बळानो एस ब्युटॅनोन आहे लक्षात येते एस दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय येतो सेम येतो मीन्स दीज टू आर एस फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर समजलं एस मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप काय आहे डिफरंट आहे अंडरस्टूड आता नेक्स्ट बघा बळानो एस दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड इस्टर्स Carboxylic acids and esters also is functional isomers of each other with same molecular formula. ठीक आहे ना molecular formula काय असला पाहिजे दोन्हीचा सेम असला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट कार्बोक्सिलिक acids and esters ठीक है yes for example CH3 C double bond O OH what is this acetic acid correct ना yes आणि त्यालाच आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये काय म्हणतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो इथेनॉइक ऍसिड ठीक है this is IUPAC name and second is H C double bond O O CH3 correct this is methyl format correct and its IUPAC name is yes methyl methanoate लक्षात येते का येस आता हे दोन एकमेकाचे काय आहेत बळानो तर फंक्शनल आयसोमर्स आहेत का कारण येस कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बळानो ओके फंक्शनल ग्रुप काय असतो COOH करेक्ट आणि इस्टर मध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे C डबल बॉन्ड O ठीक आहे इथं पुढे कोण आहे आता CH3 आहे समजते ना ओके जनरली तो काय असतो R ग्रुप कुठलाही असेल चेंज होत राहतो ठीक आहे फक्त ह्या दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे सेम असला पाहिजे then they are is
फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. दोन्हीचा फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ठीक आहे, बघा आणखीन CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH, करेक्ट, and CH3S C डबल बॉन्ड O O CH3. काय डिफरन्स आहे बघा दोन्हीमध्ये. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोन्हीचं सेम आहे बाळांनो, फक्त काय की फंक्शनल ग्रुप जो आहे तो काय आहे, डिफरंट आहे. समजतंय का? येस. इथं कोण आहे आता, CH3, C डबल बॉन्ड O O CH3 आहे. इथं काय आहे, C डबल बॉन्ड O OH आहे. करेक्ट. ठीक आहे, फॉर्म्युला कसं फाइंड आउट करायचं सांगितलं मी तुम्हाला आत्ताच. ठीक आहे, ह्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करूया आपण. किती कार्बन आहेत, 1 2 3 C3. हायड्रोजन 3 + 2 5 5 + 1 6 H6 O C3 H6 O2. करेक्ट ना? ओके, 2 ऑक्सिजन आहेत. इथं बघा 1 2 3 कार्बन्स. ठीक आहे, 3 + 3 6 हायड्रोजन्स अँड 2 ऑक्सिजन्स मीन्स सेम. लक्षात येते? येस. बघा सीच्या ठिकाणी आता 3च्या ठिकाणी N ठेवा, CN, हा काय होईल, डबल होईल H2N. ठीक आहे, आणि पुढे काय, O2. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर. लक्षात आलं हे? येस. मग कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टर्स जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल बाळांनो दोन्हीचा, तर ते काय ऍक्ट होतात, फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. समजलं? नेक्स्ट घेऊया आता. नायट्रो अल्केन्स and alkyl nitrites. नायट्रोअल्केन्स अँड अल्काइल नायट्राइट्स. ठीक आहे, तर नायट्रोअल्केन म्हणजे काय असतो बघा, एक एक्झाम्पल घेऊया डायरेक्टली. बघा CH3 CH2 NO2. दिस इज नायट्रोइथेन. नायट्रोइथेन. ठीक आहे, yes. CH3 CH2 O N double bond O. What is this? This is ethyl nitrite. Ethyl nitrite. बघा दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बाळांनो, फक्त इथं अटॅचमेंट जी आहे, इथं फंक्शनल ग्रुप काय आहे, NO2 आहे. येस, साइट ऑफ अटॅचमेंट इज नायट्रोजन. इथं साइट ऑफ अटॅचमेंट काय आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे, म्हणून ह्याला नायट्राइट म्हणलेलं आहे. दोन्हीचा फंक्शनल ग्रुप काय आहे, डिफरंट आहे. समजलं का? येस, दॅट्स वाय दीज टू आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे, नेक्स्ट आहे सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स. ठीक आहे, एक एक एक्झाम्पल दिलं तरी समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स. बघा सायनाइड्स काय असतात, एक एक्झाम्पल घ्या. CH3 CH2 CN. दिस इज इथाइल सायनाइड. बरोबर आहे ना, इथाइल सायनाइड. आयसोसायनाइड काय असतो, CH3 CH2 NC. दिस इज इथाइल आयसोसायनाइड. इथाइल सायनाइड फक्त काय आहे, इथं बॉन्डिंग जी आहे ती कार्बन कार्बन मध्ये आहे आणि इथं बॉन्डिंग काय आहे, कार्बन नायट्रोजन मध्ये आहे. हा आयसोसायनाइड ग्रुप आहे आणि हा काय आहे बाळांनो, सायनाइड ग्रुप आहे. समजलं? येस, म्हणून हे दोन एकमेकाचे काय झाले, येस फंक्शनल आयसोमर्स. लक्षात आलं हे? नेक्स्ट बघा, येस प्रायमरी, सेकंडरी and tertiary amines. ठीक आहे, हे तिन्ही एकमेकाचे काय असतात बाळांनो, ओके फंक्शनल आयसोमर्स असतात. ठीक आहे, 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. समजते? ओके, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 NH2. दिस इज प्रोपेन 1 अमाइन.
प्रोपेन 1 अमाइन कसा आहे बाळांनो 1 डिग्री आहे प्रायमरी अमाइन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट CH3 CH2 NH CH3. दिस इज N मिथाइल इथेनामाइन. N मिथाइल इथेनामाइन हा कसा आहे बाळांनो सेकंडरी आहे. ठीक आहे. इथं NH आहे, इथं काय होता NH2 होता. करेक्ट. नेक्स्ट CH3. ठीक है ना. yes NN डायमिथाइल मिथेनामाइन. NN डायमिथाइल मिथेनामाइन हे तिन्ही एकमेकाचे काय आहेत बाळांनो फंक्शनल आयसोमर्स आहेत. लक्षात आलं हे. येस. त्याच्यानंतर आणखीन एक सिस्टीम महत्त्वाची आहे इज दॅट इज डायन्स ॲलिन्स अँड अल्काइन्स. डायन्स ॲलिन्स अँड अल्काइन्स. डायन्स ॲलिन्स अँड अल्काइन्स हे सुद्धा एकमेकाचे आयसोमर्स असतात. ठीक आहे. फक्त मॉलिक्युलर फंक्शनल आयसोमर्स असतात. फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे सेम असला पाहिजे. ठीक आहे. येस. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. हा काय आहे बाळांनो ब्युटा 1,3 डाइन. ब्युटा 1,3 डाइन. ठीक आहे. ॲलिन बघा CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C H CH3. ठीक है. दिस इज ब्यूटा 1,2 डाइन. ब्यूटा 1,2 डाइन. ठीक है. ऑल्सो कॉल्ड एज ॲलिन सिस्टीम. बाळांनो सायमल्टेनियस जर डबल बॉन्ड येत असतील तर काय म्हणायचं ॲलिन. ठीक आहे. येस. आणि CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. दिस इज ब्यूट 2 आयन. ओके. किंवा दुसरा घेऊ शकताय 1 पण घेऊ शकताय. CH ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3 ब्यूट 1 आयन. These are functional isomers of each other. ठीक आहे. येस. तिन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे बाळांनो सेम आहे. ठीक आहे ना. येस. हे होतं रिगार्डिंग फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये वेगवेगळे हे काय कंपाऊंड्स आहेत जे की पेअर दाखवलं मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय येस ते 2 कंपाऊंड्स एकमेकाचे काय असतात फंक्शनल आयसोमर्स. फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे दोन्हीचा सेम असला पाहिजे. समजलं हे. येस. टुडे विल स्टॉप हिअर. ओके. ऑल द बेस्ट.